भिवंडी में पत्रकारों को रेनकोट व स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन। पत्रकारों को किया गया सम्मानित। स्वराज तोरण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा भिवंडी शहर व ग्रामीण क्षेत्रों के 100 पत्रकारों को रेनकोट वितरित किया गया। यह कार्यक्रम भिवंडी पत्रकार महासंघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ के सहयोग से ग्राम पंचायत कार्यालय वल में आयोजित किया गया। इस अवसर पर आरोग्य संपदा फाउंडेशन कल्याण द्वारा पत्रकारों के लिए निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का भी आयोजन किया गया, जिसमें बीपी, शुगर, नेत्र जांच व अन्य सुविधाएं उपलब्ध कराई गई। कार्यक्रम में प्रमुख रूप से जिला सूचना अधिकारी मनोज सानप, वल के सरपंच सचिन पाटिल, ट्रस्ट के अध्यक्ष व संपादक डॉक्टर किशोर बलीराम पाटिल तथा अन्य वरिष्ठ पत्रकार उपस्थित रहे। कार्यक्रम का एक खास पहलू यह रहा कि पत्रकारिता के साथ साथ कानूनी शिक्षा LLB पूरी करने वाले पत्रकारों को विशेष सम्मान दिया गया। पुष्पगुच्छ, मेडल व प्रमाण पत्र दे के उन्हें सराहा गया। डॉक्टर किशोर बलीराम पाटिल ने कहा कि यह आयोजन पत्रकारों के आपसी संवाद व सामाजिक योगदान को समर्पित है और भविष्य में भी ऐसे कार्यक्रम लगातार जारी रहेंगे। राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो। स्वराज्याचं धाकलं धनी धर्मवीर संभाजीराजे यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि APJ अब्दुल कलामजी या सर्व महामानवांना आजच्या दिनी विनम्र अभिवादन करतो। आणि आजचा जो आपला स्वराज्य तोरण किशोरदादा पाटील यांच्या माध्यमातून जो रेनकोट वाटप कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमासाठी इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले मनोजजी सानप साहेब, जिल्हा माहिती अधिकार, तसेच जो आजचा आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेला आहे त्यासाठी इथे उपस्थित जितेंद्रजी पाटील साहेब, तसेच माझे सहकारी आमचे ग्रामविकास अधिकारी राकेशदादा जोशी व पक्षीय राजकारणात जे नेहमीच ज्यांचं मला मार्गदर्शन लाभतं ते व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्रजी काबाडी, तसेच ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो ते आमचे किशोरदादा पाटील आणि माझ्यासमोर बसलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तसेच सर्व डॉक्टर्स जे आजचा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतात। आजचा कार्यक्रम बोलला म्हणजे पत्रकारांचा कार्यक्रम आणि पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या माणसाने काय बोलावं, कारण पत्रकार असेल किंवा कवी असेल यांच्याकडे एक शब्दांचा महासागर असतो। म्हणजे शब्दांच्या महासागरातून ही लोक कशा कशा प्रकारचे शब्द निवडून काढतात आणि त्यांच्या समोर मी बोलावं म्हणजे सचिन तेंडुलकर समोर जसप्रीत बुमराहनी बोलावं की कशी बॅटिंग करावी। आमच्यापेक्षा तुम्ही उत्कृष्ट बॅटिंग करता, कारण लेखणी ही तुमच्या हातामध्ये असते आणि या लेखणीची जी काय करामत असते ती आपण बघितलेली असेल। याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे संजयजी राऊत साहेब, कारण ते सुद्धा पत्रकार आहेत आणि लेखणीच्या जोरावर विरोधकाला कसं नामोहरण करायचं हे त्यांना ठाऊक आहे। आपण सर्व पत्रकार आहात, इथल्या काही गोष्टी असतील किंवा अन्यायवाचक काही गोष्टी असतील त्या गोष्टींना आपण वाचा फोडता, काही चांगल्या गोष्टी असतील त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करता। हे कार्य खरोखर उल्लेखनीय आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पक्षपात न करता या गोष्टी करता ही खूप एक मनाला आनंद वाटतो या गोष्टीचा। ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा इथं आयोजित केला गेलेला आहे, ॲक्च्युली मला वेळ दिली होती ती 11 वाजताची, पण आजचं यजमानपद आमच्याकडे असल्यामुळे मला पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यासाठी लवकर येणं गरजेचं होतं। कारण ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय
ही आमच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बात आहे। ज्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला, खरं तर आमच्यापेक्षा जास्ती परिचय तुम्हा सर्वांचा असेल त्यांच्याशी, तरीसुद्धा एक छोटीशी त्यांची ओळख मी आपल्यासमोर मांडतो। किशोरदादा ज्या पाटील परिवारातून येतात, या परिवाराला एक मोठी परंपरा आहे या परिसरामध्ये। या परिवाराने गावाला डॉक्टर, वकील, इंजिनियर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातली कुठलीही गोष्ट बाकी ठेवलेली नाही। असा प्रत्येक सदस्य, या प्रत्येक क्षेत्रामध्ये या घरातील सदस्य गेलेला आहे। आज या ठिकाणी आपल्यासमोर बोलताना आनंद वाटतो, कारण मध्ये किंवा विद्यार्थी दशेमध्ये ना, म्हणजे इथे ठराविक आहेत, त्यावेळेला केबलवर बघायला मिळायचं, तेव्हा काही यूट्यूब वगैरे या गुगल टीव्ही नव्हत्या। त्यावेळेला भिवंडी वृत्तांत म्हणजे ठराविक चॅनल होते, त्याच्यामध्ये संध्याताई असतील, यांचा भिवंडी वृत्तांत असेल, हे काका असतील, मला नाव नाही माहीत, पण यांचं एक असायचं, मला एक लवलेश सुतार यांचं असायचं, आणि आपले रेड्डी होते जे आपल्यामध्ये आज नाही आहेत इथे। हां हां, संदीप आहे ना इथे। हां, म्हणजे एक ठराविक त्यावेळची जी होती, पण आज खऱ्या अर्थाने एवढी लोक आपल्या परिसरातील काहीतरी चुकीच्या गोष्टी असतील बोला किंवा चांगल्या गोष्टी असतील या समाजापर्यंत नेतात। आम्ही कुठलं कार्य केलेलं असतं ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवता, हे खूप चांगलं आहे। मी कालच मनामध्ये परवा दिवशी विचारायला दादा बोलले मला की आपल्या कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करायचा आहे, तर कसला, तर रेनकोट वाटप। बघा, 2-3 दिवसापूर्वी पावसाचा कुठलाच विषय नव्हता, मनामध्ये थोडा विचार आला की जवळजवळ आता ऊन येतोय, म्हणजे श्रावण महिना चालू झाला, म्हणजे ऊन पावसाचा लपंडाव चालू झाला आता, आणि या वेळेला रेनकोट, तर नेमकी कार्यामध्ये प्रामाणिकता, सच्चाई आहे, म्हणून पावसाला सुद्धा यावं लागलं। आणि सकाळपासून त्याने जो कार्यक्रम केलाय तो आपला प्रत्येकाला म्हणजे विस्कटलं ना। मला 10 मिनिटासाठी अंजूर फाट्याला जायचं होतं आणि ट्रॅफिक होते, उशीर होऊ नये म्हणून मी ॲक्टिवा घेऊन आलो इकडे। दादा बोलतात की नाही जायचं, आमची मंडळी कुठल्याही वेळेला येतील, तर त्याच्यामुळे नंतर ठरवलं की जाऊन येतो, पण पावसाने मला दाखवलं की तू विचार चुकीचा करत होता, त्यांची भावना एकदम योग्य आहे। आज आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम आपल्या सहकाऱ्यांसाठी वाटता, खूप आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्या शरीराची म्हणजे जी तपासणी वगैरे इथे शिबिर लावलेलं आहे, ही काळजी करता, हे खूप चांगलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं असं की आज आपण उल्लेख केला इथे की हा आजचा कार्यक्रम म्हणजे जर स्नेह संमेलन किंवा स्नेह मेळावा इथे होत आहे, तर माझे सगळेच बांधव इथे उपस्थित आहेत, भगिनी इथे उपस्थित आहेत, आणि हा स्नेह निश्चितच आहे। परंतु सर्व शेवटी या लोकशाहीच्या चौथा स्तंभाचं पावित्र्य राखण्याचं काम आमच्या हातातच आहे। कारण ज्यावेळेला आपण ते पावित्र्य राखू, त्या खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने पत्रकारिता करू, तरच प्रशासन आपल्यासमोर निश्चितच कुठेतरी आपली कदर करेल। आणि निश्चितच सर्व यंत्रणा, जी शासकीय यंत्रणा असेल, हे शासकीय यंत्रणेमध्ये आपण गेल्यानंतर आदराने आपल्याला कुठेतरी बसायला सांगतील, नमस्कार करतील, आपल्याशी हस्तांदोलन करतील। या सर्व बाबी निश्चितच आवश्यक आहे, कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार आहे। पत्रकार ज्यावेळेला त्या शासन दरबारी जातो, मग तहसीलदार असतील, प्रांत कार्यालय असेल, अगदी मनोज सानप साहेबांचं कार्यालय असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितच आपला परिचय तो त्यांच्या नजरेमध्ये बसला पाहिजे। या ठिकाणी जसं किशोर पाटलांचं त्यांच्या परिचय नजरेसमोर बसलं, माझे लहान भावासमान असणारे पत्रकारितेतील अजातशत्रू संतोष चव्हाण यांची प्रतिमा त्यांच्या नजरेसमोर बसलेली आहे। अशी जी काही मंडळी आहे, अशाच पद्धतीने त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेऊन त्या शासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर पण आपण बसलो पाहिजे, एक चांगली प्रतिमा असणारा पत्रकार म्हणून। आणि अशा या पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण साप्ताहिक ज्यावेळेला काढतो, त्या साप्ताहिक काढताना कशा पद्धतीने आपली तारांबळ उडते, काय करावं, कसं करावं, त्याचा खर्च कसा निघेल, कारण की जाहिरातीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तो सोर्स असतो, परंतु जाहिरात देणारे आजकाल फार कमी झालेले आहेत। आणि त्यामुळे कशा पद्धतीने तो आपण साप्ताहिक आपण कसं काढायचं हा विचार करत असतानाही रेग्युलर साप्ताहिक काढणाऱ्या संपादकांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो।
पावसाळ्यामध्ये जाऊ शकतात. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हा पत्रकारांचा स्नेह मेळावा या निमित्ताने तयार होतो. कारण सर्व जाती धर्माचे सर्व पत्रकार आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत. आमचे 4 पत्रकार संघ, एक आम्ही भिवंडी पत्रकार महासंघ तयार केलेला आहे आणि आम्ही पत्रकार संघामध्ये कुठलेही जातीभेद करत नाही. सर्व आम्ही एकच आहोत. या उद्देशाने ही पत्रकारिता करतो आहे आणि त्या हिशोबानेच मी सर्वांना सोबत घेऊन काम करतो आणि त्यांचंही मोठेपण आहे की ते मलाही मोठेपण देतात. त्याच्यामुळे त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. कारण एवढी संघटना करणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे पेपर चालवणं कठीण काम असतं त्याप्रमाणे हे यांनाही चालवणं फार कठीण आहे. एवढी जमा करणं एक जिगरीचं काम आहे आणि ते प्रत्येकाला माहीत आहे. कारण दरवर्षीप्रमाणे मी हे कार्यक्रम करतो आणि अखंडितपणे ते सुरू आहे आणि कायम सुरू राहील. कारण ती मला पक्की हुलहुली आहे की पत्रकारांना रेनकोट दिलेच पाहिजेत पावसात. काही वेळेला हेल्मेटही वाटप करतो. अशा अनेक ज्या तक्रारी येतात किंवा त्यांना अडचणी येतात त्या अडचणी आम्ही या माध्यमातून सॉल्व करत असतो. आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप साहेब पुण्याला असताना देखील ते आपल्यापर्यंत आज पोचले म्हणून त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार स्वागत करून त्यांचा सन्मान करावा, आभार व्यक्त करावे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच सन्माननीय सचिन पाटील या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून आहेत. का तर त्यांना माहीत होतं, ते मला सांगत होते दादा मला जायचं आहे. मी सांगितलं अरे थांब बाबा थांब, जाऊ आपले पत्रकार येतीलच. कारण सगळ्यात पहिले ते आले होते. त्याच्यानंतर आमचे ग्रामपंचायत अधिकारी सन्माननीय राकेशजी जोशी ते देखील या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. तसेच आपल्याला या ठिकाणी आरोग्याची सुविधा मोफत सुविधा दिली ते आपले मित्र सन्माननीय जितेंद्र पाटील, ते आरोग्यम धनसंपदा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ते मोफत सेवा करतात. आज त्यांनी आपल्यालाही दिली. त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचेही आम्ही आभार मानतो. तसेच आमचे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी राजेंद्र काबाडी साहेब आहेत. तसेच सर्व आपणही ज्येष्ठ आहात असं समजू नका. कारण वी आर इक्वल, आपण सगळे एकच आहोत. कोणी भेदभाव मी करत नाही कधी. पण आपण या ठिकाणी सगळे आलात त्यामुळे आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजार असेल ते आम्ही टोटली फ्रीमध्ये ठेवलेले आहेत की उद्या उठून तुम्हाला या ठिकाणी आम्ही गाडीची पण व्यवस्था केलेली आहे. ज्याही पत्रकार लोकांना काही आजार असतील, हर्निया, अपेंडिक्स असे 1200हून अधिक ऑपरेशन आम्ही टोटल फ्रीमध्ये करून देणार आहेत. तर हे सर्व उपक्रम मी किशोरभाऊ पाटील यांना देतो की त्यांनी तुमच्यासाठी खास छानपैकी उपक्रम राबवलेला आहे. धन्यवाद. चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि तेरणा रिसर्च सेंटर हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज किशोर पाटील साहेबांच्या माध्यमातून आज सर्व तुम्ही पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे आज आयोजन करण्याचे एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही निरोगी म्हणजे कुठलेही तुम्हाला आजार नसावा, या किशोर पाटील साहेबांचे आज उद्दिष्ट होतं. हे लक्षात घ्या, हे देणं खूप गरजेचं आहे. बाकी मी बसलोय तुमच्या मुलांची काळजी घ्यायला, डोंट वरी. आतापर्यंत 90च्या वर, आता 100 होत आले. 100च्या आसपास सैन्यामध्ये अधिकारी बनलेत ज्यांना मी गाईड केलं. UPSC, MPSC, मॅनेजमेंट, एनिथिंग, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त आपली नियत साफ पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजे. आणि विचार चांगले असले की कृती आपोआप चांगली होते आपल्याकडे. विचार कुठेतरी भरकटले की संपलं. आणि बाकी मग ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्याबद्दलच्या, स्वतःचं राहणीमान, मी म्हणत नाही तुम्ही ॲलन सोनीचाच शर्ट घाला, मी म्हणत नाही तुम्ही व्हॅन हुसेनचाच शर्ट घाला. जो आहे तो व्यवस्थित घाला, कपडे व्यवस्थित घाला, चपला व्यवस्थित घाला, शक्य असेल दाढी रोज करा, केस व्यवस्थित ठेवा. गॉगल बिगल लावून असे जे फिरतात ना, इकडे अडकव, त्या सरकारी कार्यालयात जाऊन गॉगल लावून पण एंट्री करतात काही जण जिममधून डायरेक्ट जातात. कारण जे जिममध्ये जातात त्यांचे 2-3 बटणं उघडे असतात. मग मी त्यांना प्रेमाने म्हणतो जिममध्ये जाऊन आला. आता बघा लगेच लागले 2-3 बटणं, फटाफट. बटणं उघडे नका ठेवू. काय पद्धत आहे ही?
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची ही संस्कृती नाहीये. तुमचं पहिलं इम्प्रेशन मला सांगा. मी दरवाजातून आत जेव्हा एंट्री केली तेव्हा सगळेजण काय खाली माना घालून बसले होते का? तुमचे डोळे आणि तुमचा मेंदू एकच कमांड देत होता, कसा दिसतो कसा दिसतो कसा दिसतो. आणि मनोहरने पण तेच सांगितलं. ऐकल्यापासून माझ्या डोक्यात होतं कसे दिसतात, यंग आहेत का म्हातारे आहेत. माझं वय आता फक्त 50 आहे. ते वय वर्ष 50. मुलगा माझा डिफेन्स मध्ये सब लेफ्टनंट आहे आता. लक्षात. मी लोकांना सांगतो पण आधी कृती करतो. मी लोकांना कधीच सांगत नाही चहा सोडा म्हणून, कारण मला माहिती मी चहा कधीच सोडणार नाहीये. फॅक्ट आहे. जे मी करू शकतो ते मी लोकांना अधिकाराने सांगू शकतो. उद्या मला लोकांनी विचारलं बाबा तुम्हाला किती मुलं आहेत, मी सांगणार एक मुलगा एक मुलगी. मग मुलगा काय करतो? मुलगा आता आहे अमेरिकेत, चांगला शिकतोय मस्त पैकी. माझा मुलगा सैन्यात आहे अधिकारी म्हणून. आता मी लोकांना तेवढं हे करू शकतो ना. त्या 100 मध्ये माझा मुलगा पण आहे. थोडक्यात काय की मी जर तुम्हाला चांगलं सांगा, चांगलं राहा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, ते माझ्यात नको का? काही लोकांनी आल्या पाहिलं असेल, मी गाडीतून आलोय तर मी लगेच माझे शर्ट नीट केलं, व्यवस्थित केलं. शूज मी खाली काढत होतो, किशोरजींनी सांगितलं सर वर सुद्धा काढू शकता. वर येऊन माझे शूज बघा कसे ठेवलेत. आपण जिथे जातो तिथे फेकून देतो चपला. ठेवा ना लाईन मध्ये. आता तुम्ही म्हणा सर झालं ना आता आम्ही अर्धे पोहोचले आमचे. नाही फुस आहे ना आजकाल, लाकडं कमी झालेत, फुस. तसं नाहीये. आपली पर्सनॅलिटी इथून सुरुवात होते. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला गेला, पत्रकारांचा कार्यक्रम आहे का, आपल्याच एखाद्या पत्रकाराने जा बाहेर आणि काढा फोटो. पत्रकारांचा कार्यक्रम बघा, आमचं डिसिप्लिन काय, चपला बघा कशा ठेवल्यात आम्ही. इथून सुरुवात आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी काहीतरी मोठं सांगा. मी सांगणार नाही. मी परत सांगतो, छोट्या छोट्या गोष्टीतून पर्सनॅलिटी घडते. छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचं चारित्र्य घडतं. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माय माऊलीला मी ताई हाक मारतो, नाही तर आई हाक मारतो. का? मी पण एक पुरुष आहे. काय सांगावं, हे काय सांगावं ना, याला ते उत्तर आहे. समोर आई आली, आई नमस्ते. बहीण आली, ताई नमस्ते. विचार चांगले राहिले की कृती आपोआप चांगली होणार.